रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या कर्जत तालुक्यातील विविध प्रकल्प येऊ घातलेले आहेत, त्याला पर्यावरण बचाव समितीच्या वतीनं विरोध केला जात आहे। तसेच कर्जत तालुक्यात टोरेंट, पोचीर आणि चिल्लार असे जे प्रकल्प आहेत ते राबवले जात आहेत, त्याला विरोध केला जात आहे। कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। काही पर्यावरण प्रेमी आपल्यासोबत आहेत, ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। काय आपली प्रामुख्याने मागणी, का आंदोलन केलं जाते? कर्जतमध्ये 7 ते 8 धरणं होत आहेत आणि त्या एकाही धरणाचा कर्जतच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा कुठल्याही प्रकारची त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आहे। टाटासारखा प्रकल्प जो 100 वर्षापासून वीज निर्मिती करतो आहे, त्या टाटाने सुद्धा कुठल्याही प्रकारचा कर्जतचा अंधार कधी दूर केला नाही आहे। आणि असं असताना त्याच्या शेजारी 3 किलोमीटरच्या आतमध्ये टोरेंटसारखा एक प्रकल्प, गुजरातची जी कंपनी आहे त्या कंपनीने तो प्रकल्प घेतला आहे। आणि या प्रकल्पाला विरोध विशेष करून याच्यासाठी आहे का वेस्टर्न घाट हे पश्चिम घाटामधला सेन्सिटिव्ह झोन आहे आणि जिथं वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी आहे। भीमाशंकर जंगलामध्ये अनेक वन्यजीव आणि अनेक अशा वनस्पती आहेत की ज्याच्यावर ही आदिवासी बांधव आणि त्यांची संस्कृती तिथे टिकलेली आहे। आणि अशा प्रकारचा प्रोटेक्टेड तिथं फॉरेस्ट असताना त्या फॉरेस्टमधली 600 एकर जंगल उद्ध्वस्त होणार आहे, लाखो झाडं उद्ध्वस्त होणार आहेत। आणि कर्जतला कुठल्याही प्रकारची MIDC किंवा इंडस्ट्री नाही आहे। कर्जतच्या लोकांचा उदरनिर्वाह जो आहे, इथल्या आदिवासींचा उदरनिर्वाह जो आहे, तो उदरनिर्वाह म्हणजे इथला नेचर आहे, इथलं जंगल आहे, इथलं पर्यावरण आहे। आणि ते पर्यावरण जर उद्ध्वस्त केलं, आज कर्जतच्या लोकांनी छोटे मोठे फार्म हाऊस बांधून छोटे मोठे हॉटेल व्यवसाय चालू केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांचा पोटाचा प्रश्न सुटतो आहे। आणि असं असताना जर तुम्ही सिमेंटचं जंगल जर उभं केलं तर कर्जतला येणार कोण आहे? आणि एकंदरीत हे प्रकल्प लादताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत, या कर्जतकरांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत। आणि त्याच्याही पलीकडं टोरेंटचं जे काही डिस्ट्रीब्युशन जे होणार आहे, त्याचं जे नेटवर्क आहे, जे टॉवर आणि त्या वायरचं, हे पूर्ण तालुक्यातून जाणार आहे। म्हणजे इथं हजारो हेक्टर जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत, हजारो हेक्टर जमिनींचं घरांचं जे मूल्य आहे, जे व्हॅल्यू आहे, ते कमी होणार आहे। आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जर पर्यावरण आम्ही जर उद्ध्वस्त होणार असू तर हा प्रकल्प आम्हाला का लादला जातो आहे? एकीकडं शासनाकडून आणि कंपनीकडून सांगितलं जातं आहे हा ग्रीन प्रोजेक्ट आहे। अरे इथली ग्रीनरी जी आहे ते खरं नॅचर आहे, इथलं पर्यावरण आहे, ते उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही कुठलं ग्रीनरी उभं करताय? आणि ते ग्रीनरी उभं करून आम्हाला फायदा काय? आज बघतोय आपण कर्जतमध्ये टेम्परेचर 45 सेल्सिअस आहे, ही परिस्थिती कधी नव्हती। आज कर्जतला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेलं आहे, त्याचं कारण काय? तर हे सर्व प्रोजेक्ट आलेले आहेत। या सर्व प्रोजेक्टचा जर अभ्यास केला तर कोंढाणा धरणाचं पाणी जातं नवी मुंबईला, मोरबा धरणाचं पाणी नवी मुंबईला, पोचीर शिलारचं पाणी आहे ते प्रस्तावित नवी मुंबईला, पाली बुतुलीचं पाणी आहे ते सुद्धा नवी मुंबईला। मग कर्जतला आहे काय? आमची जमीन, आमची संस्कृती, आमचंच पर्यावरण, आमचं जंगल सर्व उद्ध्वस्त करणार आम्हाला, आणि आम्हाला एक थेंबसुद्धा तुम्ही देणार नाही आहेत। इथं मोठे मोठे तुम्ही वीज निर्मिती करताय, जगातलं तुमचं देशातला मोठा प्रकल्प असेल त्याचा फायदा कर्जतला काय? म्हणजे आम्हाला उद्ध्वस्त करून जर तुम्ही हे प्रकल्प करणार असाल, म्हणून आमच्या या एक दिवसीय धरणं आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने जी मागणी आहे ती पोचीर शिलार आणि हा जो टोरेंट प्रकल्प आहे हा पर्यावरण विनाश करणार आहे, विनाशकारी प्रकल्प आम्हाला नको आहे। इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या आदिवाशांना, इथल्या सर्वसामान्यांना, इथल्या कर्जतकरांना उद्ध्वस्त करणार आहे। म्हणून या प्रकल्पाच्या विरुद्ध एक जनजागृती करण्यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल 10:30 वाजल्यापासून कर्जतच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक इतक्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा त्यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि त्यांचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरची लढाई पण सुरू ठेवणार आहेत आणि कायदेशीर लढाईसुद्धा आमची सुरू राहणार आहे। आपण एकंदरीत काय सांगताय? आदिवासी समाजाचे देखील या प्रकल्पावर जमीन जातात, प्रकल्प आले तरी चांगलेत व रद्द का करण्याची मागणी केली जाते? निश्चितपणाने विकास व्हायला पाहिजे त्या मताशी आम्ही सहमत आहोत, परंतु इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या आदिवासींना उद्ध्वस्त करून नेमका तुम्हाला कोणत्या प्रकारचा विकास साधायचा आहे? आणि ह्या गोष्टीचा आमचा विरोध आहे। आज एका पाली बुतुली धरणामध्ये गेल्या 31-32 वर्षापूर्वी हा धरण झाला, त्या धरणामध्ये तिथले जे काय प्रकल्प बाधित आदिवासी आहेत किंवा बाकी नागरिक आहेत, आज त्यांचं जरी पुनर्वसन झाले असेल तरी पण त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे। आणि अशा प्रकारचे प्रोजेक्ट ह्या कर्जतमध्ये अनेक प्रोजेक्ट होऊ घातलेले आहेत। मग पोचीर असेल, शिलार असेल, आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट येतो आहे तो टोरंटोसारखा एक परिणामकारक हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये हजारो एकर वनजमिनी जातात, आमच्या आदिवासींच्या जमिनी जातात, आणि त्या जमिनीमध्ये आदिवासींना कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही। आणि त्या वनामध्ये आमच्या आदिवासींचं जनजीवन पूर्ण त्याच्यावर अवलंबून आहे, हे जनजीवन पूर्ण विस्कळीत होणार आहे। आणि म्हणून असे प्रोजेक्ट जर झाले तर आदिवासींना हा उद्ध्वस्त करणारे प्रोजेक्ट आम्हाला नको आहेत।
म्हणून आमच्या ह्या प्रोजेक्टला तीव्र विरोध आहे आणि आजच्या ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देतोय का हे कर्जत तालुका हुतात्म्यांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे, रायगड जिल्हा हुतात्म्यांचा आहे, क्रांतिकारकाचा आहे आणि आदिवासी समाज हा क्रांतिकारक आहे. आणि जर ह्या आजच्या आंदोलनात शासनाने याच्यातून जर योग्य पद्धतीने काय न्याय मिळाला नाही तर इथून पुढे आदिवासी समाज हा क्रांतिकारकच आहे आणि इथून पुढे रक्तरंजित क्रांती जरी झाली तरी आदिवासी समाज मागे सरणार नाही. कारण आदिवासींचा पोटच या निसर्गावर आहे आणि तो निसर्ग तुम्ही उद्ध्वस्त करायचा असाल तर आम्ही आदिवासी समाज मात्र गप्प बसणार नाही, अशी इशारा या माध्यमातून या शासनाला आम्ही देतोय. या धरणे आंदोलनामध्ये काही लोकप्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगता, आपण जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व करताय, कसं बघताय कर्जत शहरात खरंच त्रास होतोय तालुक्यात आता? आपण एक विचार केला तर साधारणपणे पोशीर, शिलार आणि टोरेंट हे 3 मोठे प्रकल्प आता कर्जतमध्ये होऊ घातलेले आहेत. साधारणपणे 10,000 एकरपेक्षा जास्त जागेवरची झाडं तोडली जाणार आहेत आणि आता जर आपण बघितलं, आपण आता उन्हामध्ये बसलेलो आहोत, 40 डिग्रीपेक्षा वातावरण आहे आणि 10,000 एकर जमिनीवरची झाडं तुटल्यानंतर कर्जतचं तापमान हे नेहमी 50 डिग्री राहणार. मग या कर्जतमध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोणीच येथे येणार नाही. कारण जो आता कर्जतचा व्यवसाय चालू आहे, कर्जत हा ग्रीन तालुका म्हटला जातो, इथे कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आहे. म्हणून जर आपल्याला निसर्ग आपला टिकला तरच इथे रोजगार उपलब्ध होईल आणि लोक आपल्याकडे येतील. आणि जर टोरेंट प्रकल्प जर झाला, टोरेंट प्रकल्पामध्ये ज्या आमच्या आदिवासी बांधवांच्या दली जमीन जाणार आहे त्यांच्यावरती मोठी उपासमारीची वेळ येणार आहे. त्यानंतर त्या टोरेंट प्रकल्पाच्या ज्या ट्रान्समिशन लाईन आहेत, टॉवर लाईन आहेत, त्या साधारण 100 गावातून जाणार आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याची 2 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीतून जर टॉवर लाईन गेली तर पूर्णपणे त्याची जमीन ही नादुरुस्त होणार आहे. त्या जमिनीमध्ये तो कधी पोल्ट्रीचा व्यवसाय किंवा म्हशीचा गोठा असं सुद्धा त्याला बांधकाम म्हणजे शेतीपूरक व्यवसाय त्याला करता येणार नाही. म्हणून आमचा या तिन्ही प्रकल्पाला विरोध आहे आणि आजच्या या एक दिवसीय आंदोलनातून आम्ही शासनाला विनंती करतोय की आपण हे प्रकल्प त्वरित थांबवा. आपण जर काम इथे थांबवलं नाही तर यापुढे मोठा आंदोलन या संदर्भात इथे छेडलं जाईल. तर कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्प असेल, शिलार धरण असेल व पोशीर धरण असेल, याला कडाडून जो विरोध आहे तो इथल्या स्थानिकांनी, ग्रामस्थांनी, नागरिकांनी केलेला आहे व हे तिन्ही प्रकल्प रद्द झाले पाहिजेत अशी प्रामुख्याने त्यांची मागणी आहे. प्रसाद अटक, LS मराठी, कर्जत, रायगड.